क्रांती संघटना ह्या सगळ्या उमेदवारांची मी नावं घेत नाहीये, कारण धाराशिवला माझी दुसरी सभा असल्या कारण मला लवकर आपल्याशी संबोधन करून जावं लागेल. परंतु या सर्वच्या सर्व उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने आपण 2 तारखेला निवडून द्यावं अशी विनंती करायला आपण या ठिकाणी आलेलो आहे. आताच बोलताना आमचे सहकारी ज्ञानराज चौगुलेंनी मागणी केली, आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवा नेते किरण गायकवाडांनी मागणी केली आणि मला ज्ञानराज चौगुलेंनी या ठिकाणी मंचावर एक मेसेज दाखवला. त्या मेसेजमध्ये आमच्या काही मुस्लिम बांधवांनी विनंती केली की या उमरगा शहरामध्ये कब्रस्तान नाही आणि कब्रस्तानची अवस्था अतिशय वाईट आहे. जर कब्रस्तानसाठी जागा उपलब्ध करून दिली तर ती योग्य होईल. मी सर्वप्रथम जाहीर करतोय की ह्या धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काही अधिकार माझ्या महायुती सरकारने दिलेले आहे. मी त्या शिवसेनेचा आमदार आहे ज्या शिवसेनेचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी एक मुस्लिम शिवसैनिक नमाज पढत होत्या. त्या शिवसेनेचा मी आमदार आहे आणि त्या शिवसेनेचा मी पालकमंत्री आहे. त्या शिवसेनेचा पालकमंत्री आहे ज्या शिवसेनेची पहिली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली. त्या ठिकाणी पहिला जर मंत्री कोणी झाला असेल तर मुस्लिम साबिर शेख नावाचा एक मंत्री झाला. त्या शिवसेनेचा मी आमदार आहे. म्हणून आता जाहीर करतो की ज्या आचारसंहिता उठली की ताबडतोब किरण तुम्ही नगराध्यक्ष तर ही जनता तुम्हाला करणारच आहे, पण ज्या वेळेस तुम्ही पत्र घेऊन या ठिकाणी चौगुले साहेबांबरोबर या सर्वप्रथम जर या जिल्ह्यामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर कुठलं काम होईल ते उमरग्याच्या आमच्या मुस्लिम बांधवाचं काम म्हणून मला अधिकार दिलेले आहेत, निधी दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात नगर विकास मंत्री म्हणून काम करत असताना शिवसेनेचे नेते आणि आमचे शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास खाते आहे. जेवढा निधी हा चौगुले साहेबांनी त्यांच्या विधानसभा सदस्य पदाच्या कारकिर्दीमध्ये ह्या उमरग्यासाठी आलेला आहे, तेवढाच निधी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर किरण गायकवाडांसाठी आम्ही दिलो अशी ग्वाही दिली. ही वस्तुस्थिती आहे. या धाराशिव जिल्ह्यात आम्ही पालकमंत्री म्हणून जवळजवळ आता 10-11 महिने काम करतोय. काय चाललंय हो या जिल्ह्यामध्ये? आमचं शहर ठाणे शहर येऊन बघा, आमचं मीरा भाईंदर शहर येऊन बघा. त्या शहरातून मी गेल्या 4 टर्म आमदार म्हणून निवडून आलो. लोकांनी मला 5, 10, 2,000 नाही तर तब्बल 1,08,000 मतांनी निवडून दिलेलं आहे. आणि ते निवडून का दिलेलं आहे? कारण त्या शहराचा मी विकास केलेला आहे. परंतु या शहरामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. एकनाथ शिंदे साहेबांनी मला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी पाठवलं म्हणजे काहीतरी विचार करून पाठवलं असेल की धाराशिव जिल्हा हा फार मागासलेला जिल्हा आहे, फार अतिशय अवस्था आहे आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांची आहे, कष्टकरी बांधवांची आहे. ह्या जिल्ह्याचं काहीतरी भलं व्हावं, ह्या जिल्ह्याचं काहीतरी चांगलं व्हावं, या चांगल्या भावनेनं मला 12 तास अंतरावर म्हणजे गाडीने जर मी चालत गाडीने आलो तर 12 तास ठाण्यावरून इकडे यायला लागतात. का पाठवलं? फक्त आणि फक्त या जिल्ह्याच्या विकासासाठी. पण काय झालं? ह्या जिल्ह्याचा विकास का खुंटला त्याचं एकच कारण आहे, 2 भावांमधली असलेली भांडणं आणि 2 भावांच्या भांडणामुळे जिल्हा मागासलेला आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, मुख्यमंत्री महायुतीचे आहे, तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहे, शिवसेनेचे मुख्य नेते हे महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यासाठी करण्याची त्यांची भावना आहे. एक ज्ञानराज चौगुले सारखा आमदार त्यांच्याकडून 1100 कोटी रुपयाचा निधी घेऊन येऊ शकतो आणि ह्या जिल्ह्याचा किंवा ह्या तालुक्याचा विकास करू शकतो. तर त्यांच्याकडनं तुम्ही मदत घ्या, त्यांच्याकडनं सहकार्य घ्या आणि त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आणि त्यांच्या मदतीने तुम्ही ह्या जिल्ह्याचा विकास करा. ही भावना लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मध्ये का येत नाही? ती यायला भावनिक आवाहन करून लोकांना मतं मागायची, निवडून यायचं, परत एक भावनिक आवाहन करायचं. या तुमच्या मोबाईलमध्ये छोटे रील्स टाकायचे, छोटे रील्स टाकून मी अतिवृष्टीमध्ये एवढं काम केलं तेवढं काम केलं दाखवायचं. अहो, प्रताप सरनाईक ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली, प्रताप सरनाईकनी स्वतःच्या घरामध्ये दिवाळी साजरी केलेली आहे, आपल्या कुटुंबियांना पुत्र नातवांना घेऊन आला आणि धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टी घेतलेली आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांबरोबर दिवाळी साजरी केली. कारण त्यांची दिवाळी जर काळी आहे तर माझी दिवाळी सुद्धा पालकमंत्री म्हणून काळी व्हायला पाहिजे आणि ती काळी होऊ नये म्हणून मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांसाठी त्या ठिकाणी